महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केज शहरातील महात्मा फुले नगर भागातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे तर दुसऱ्या टप्प्यातील विकास कामाला सुरुवात। फुले नगर भागातील रस्त्याचे व नालीचे काम 3 महिन्यात पूर्ण करणार हारुणभाई इनामदार। केज शहरातील महात्मा फुले नगर भागातील पहिल्या टप्प्यातील रस्त्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील रस्त्याचे व नालीसह विविध विकास कामास दिनांक 7 जुलै 2024 रोजी LFC चौक येथे श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की कळंब रोड पासून फुलेनगर मध्ये जाणाऱ्या रस्त्याचे व नालीचे काम हे 2 टप्प्यात मंजूर झालेले असून पहिल्या टप्प्यामध्ये फुलेनगर भागातील LFC चौक ते खव्याच्या कारखान्यापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम व खवा कारखान्यापासून कळंब रोडवरील नदीपर्यंत नालीचे काम तर दुसऱ्या टप्प्यातील LFC चौकापासून कळंब रोड रोजा मोहल्ला कमानीपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता खवा फॅक्टरीपासून मोहसिन इनामदार यांच्या वीटभट्टीपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे व दोन्ही बाजूच्या नालीचे काम हे 2 टप्प्यांमध्ये मंजूर झाले असून सदर काम सलग पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोडे यांनी दिली आहे। आमच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हारुणभाई इनामदार म्हणाले की कळंब रोड रोजा मोहल्ला कमानीपासून महात्मा फुले नगर भागात येणाऱ्या रस्त्यांचे व नालीचे काम हे 2 टप्प्यात मंजूर झालेले असून सदर काम पहिल्या टप्प्यातील आज रोजी पूर्णत्वाकडे गेले असून उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील कामास आज रोजी पासून सुरुवात केली आहे। सदर काम हे 3 महिन्यांमध्ये पूर्ण करणार आहोत। पुढे बोलताना हारुणभाई इनामदार म्हणाले की वार्ड क्रमांक 7, 8, 9 मधील नागरिकांना जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सदर रस्त्याचे काम करण्याचे दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करत आहोत। संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करणार आहोत। रस्त्याचे व नालीचे काम अपूर्ण राहणार नाही, त्यामुळे या भागातील नागरिकांनी काळजी करू नये असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले आहे। तसेच आपल्या फुलेनगर भागात रस्त्याचे व नालीचे काम चालू असून रस्ता व नालीचे काम करत असताना रस्त्यावर पायऱ्या, गेट, कंपाऊंड वॉल यासह इतर काही अतिक्रमण रोडवर आले असेल तर स्वतः मोठ्या मनाने अतिक्रमण काढून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोडे यांनी केले आहे। नगराध्यक्ष सौ सीताताई बनसोडे म्हणाल्या की माझ्या फुलेनगर भागातील 2 टप्प्यात मंजूर झालेले काम हे अतिशय चांगल्या प्रकारचे काम केज नगर पंचायत व जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून करत आहोत। यापुढेही फुलेनगर भागासह शहरातील विविध विकास कामे करण्यास आम्ही तत्पर आहोत, असे बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे। यावेळी स्थानिक नागरिक प्राध्यापक धनराज भालेराव यांना आमच्या प्रतिनिधींशी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की फुलेनगर भागातील रस्त्याचे व नालीचे काम चांगल्या प्रकारचे झाले आहे व उर्वरित राहिलेले काम हे पुढे चालू आहे। यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोडे, गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेविका सौ पद्मिनी अक्का शिंदे, सौ मीरा गवळी, मोहसिन सेठ इनामदार, युवा नेते सुमेध बप्पा शिंदे, अजिम इनामदार, प्राध्यापक धनराज भालेराव, पाशाभाई शेख, पत्रकार चंद्रकांत पाटील, तात्या गवळी, विवेक बनसोडे, अशोक धिबार, राहुल इनकर, पवन बनसोडे, गणेश गालफाडे, आशु शेख, किरण जोगदंड, ऋतिक सोनवणे, तात्या कराड, बाळासाहेब मस्के यांच्यासह फुलेनगर भागातील नागरिक व जनविकास परिवर्तन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे न्यूजचे प्रतिनिधी तात्या गवळी, केज। आज आपण वार्ड क्रमांक 7, 8, 9 या भागातील काही रस्त्याचं काम चालू आहे। LFC या भागापर्यंत काम आलेलं आहे, परंतु या भागात राहणाऱ्या नागरिकांचं अशा प्रतिक्रिया येऊ लागल्यात की हा रस्ता LFC चौकापर्यंत आहे, राहिलेली नाली ही पुढली होणार नाही आणि रस्ता होणार नाही। यावर आपण काय सांगाल जनतेला? आता सध्या जे काम चालू आहे ते नागरी दलित वस्ती सुधार योजनेतलं काम चालू आहे आणि आज आपण बऱ्याच दिवसापासूनचं ह्या भागाचं प्रतिनिधित्व करीत असताना वार्ड क्रमांक 9, 7, 8 ह्या भागाचं प्रतिनिधित्व करीत असताना ह्या भागातल्या जनतेनं आमच्यावर एवढं प्रेम केलं की मोठ्या मताधिक्याच्या फरकानं जनविकास परिवर्तन आघाडीचे या ठिकाणी तिन्हीचे तिन्ही उमेदवार निवडून दिले आणि या बस्तीतल्या लोकांचं भाग्य आहे या भागामधल्या वार्ड क्रमांक 7च्या नगरसेविका
सीता बनसोड मॅडम यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांनी या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं जो व्रत घेतलेलं होतं त्याला आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी, मग आमच्या रजनीताई पाटील असतील, आमदार नमिता मुंदडा असतील, अंकुशराव इंगळे असतील, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नगरसेवक असतील आणि आमच्या अडसकर साहेब असतील, या सगळ्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली इथं काम करीत असताना आम्ही सगळ्याच नगरसेवकाला बरोबर घेऊन या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं जो व्रत घेतलं होतं आणि तुम्ही केज शहराच्या प्रत्येक भागात जरी गेलात तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विकास आणि विकासाची कामच चालू दिसतात. एवढं चांगलं काम, परिपूर्ण काम या 2.5 वर्षामध्ये आम्हाला करण्याची सगळ्याच्या आशीर्वादानं संधी आली आणि आम्ही तुम्ही जो 5 वर्षासाठी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तर 5 वर्ष आम्ही अशाच पद्धतीनं काम करून केजचा चेहरा मोहरा बदलण्याचं या ठिकाणी काम करणार आहोत. हे तुम्हाला या माध्यमातून मी केजच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो. आणि राहिला सवाल की पुढच्या अफवा जे लोक पसरवतात तर त्यांना सांगा की या ठिकाणी कळंब रोडपासून LFC चौकापर्यंत नालीचं काम सुरू झालेलं आहे आणि LFC चौक ते कळंब रोड आणि पुढचा रस्ता जो मोहसिन शेठच्या भट्टीपर्यंत जाणारा हा रस्ता लवकरच या ठिकाणी तो ॲक्च्युअली आपल्याला चालू झालेला दिसेल. लोकांनी चिंता करायची आवश्यकता नाही. लोकांनी आम्हाला विश्वास टाकलेला आहे, आम्ही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि आता लवकरच एक 15 दिवसाच्या महिन्याच्या आत हे पुढची सुद्धा कामं चालू होऊन तुम्हाला दिवाळीच्या आधी ह्या भागातला पूर्ण रस्ता पूर्णत्वाकडे गेलेला असेल आणि आपण दिवाळी तशा पद्धतीने साजरी करूयात एवढंच आश्वासन या निमित्तानं तुम्हाला मी देतो. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.